मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही टेरेसवर आलोय आणि या मिरच्या सुकवण्यासाठी। तर आपल्या मालवणी मसाल्याला कसं असतं की मिरच्या सुकवायची तितकी फारशी गरज लागत नाही, कारण आपण तो मसाला भाजत असतो। थोडंसं ऊन दाखवलं तरी चालतं, पण ज्यावेळेस आपण आगरी मसाला बनवतो तर त्यावेळेस ना त्यांना चांगलं कडकडीत सुकवावं लागतं। मिरच्या चांगल्या सुकल्यानंतरच त्याचा मसाला अगदी व्यवस्थित तयार होईल, नाहीतर कुठेतरी ओलसर राहिला तर मग तो मसाला व्यवस्थित बनणार नाही आणि तो जास्त टिकणार सुद्धा नाही। त्यामुळे ह्याला आजचा तिसरा दिवस आहे आम्ही ऊन दाखवतोय आणि याच्यातलं जे गरम सामान आहे ते 2-3 किलोचं आहे। तर ते मी आता भाजून घेणार आहे आणि तुम्हाला सगळं दाखवते मी की या मसाल्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे। तर आमच्या घरामध्ये दोन्ही प्रकारचे मसाले बनवतात, म्हणजे आगरी पद्धतीचा पण आणि मालवणी पद्धतीचा पण। खोबऱ्याशिवाय जर आपल्याला भाज्या बनवायच्या असतील किंवा चिकन सुद्धा बनवायचं असेल ना तर आगरी मसाल्यात खूप छान लागतं। त्यामुळे आगरी मसाला आमच्याकडे बनवतात आणि या मसाल्यातलं जेवण अतिशय सुंदर लागतं। तर इथे शौर्य पण आल्या मदतीला आणि हा सोहम पण आल्या मदतीला। आणि 4 वाजेपर्यंत चांगल्या प्रकारचं ऊन असतं, तर तोपर्यंत आता ही सुकणार आहे। भरपूरच ऊन लागते, म्हणजे आता 12 वाजलेत आणि मस्त ऊन लागते। 4 वाजेपर्यंत चांगली सुकल्यानंतर मग तिला डंकावरती कुटायला देणार आहे। तर बाकीचे मसाले भाजून घ्यायचे आहेत, तर ते भाजून पण मी तुम्हाला दाखवते आणि किती प्रमाणाने कसं घेतात तेही तुम्हाला दाखवते। टेरेसवर आलेच आहे तर तुम्हाला आमचं नायगाव दाखवते। तर इथे जास्त उंच अशा बिल्डिंग नाही आहे, तर आमची 3 माळ्याचीच बिल्डिंग आहे आणि तुम्ही खाली बघू शकता फक्त बंगले दिसत आहेत। आजूबाजूला कॅथलिक वस्ती जास्त आहे, त्यामुळे बंगल्यांची संख्या जास्त आहे। थोडंसं स्टेशन साईडला गेलं तर तिथे सगळे मिठागर आहेत, जवळच फिश मार्केट, कोळीवाडा सुद्धा आहे। तर असं आहे आमचं हे गाव सगळं। तर चला आता जाऊया खाली। तर इथे 200 ग्रॅम खसखस घेतलंय आणि ही बारीक वेलची आणि मोठी वेलची ही मिळून 100 ग्रॅम आहे। हे 50 ग्रॅम आपलं शाही जिरा आहे, अर्धा किलो हळद आहे, हे 50 ग्रॅम हिंग आहे, हे अर्धा किलो जिरा आहे आपलं जे नॉर्मल जिरा असतं ते, हे काळी मिरी, लवंग, जावित्री आणि स्टारफूल आहे। हे सगळं एकत्र बांधले, हे अर्धा किलो आहे पूर्ण। प्रत्येक भागात हा आगरी मसाला करताना कदाचित वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये सामान घेत असतील, पण आपल्या इथे तरी हाच प्रमाण आहे। आणि हे ना जिथे मिरच्या मिळतात त्याच ठिकाणी हे सगळं एकत्र अवेलेबल असतं। तर ही बघा, ही जावित्री आहे आणि तुम्ही बघू शकता इथे स्टारफूल पण आहे। आणि त्याचबरोबर तिथे जी मिरच्यांची दुकानं आणि मसाल्यांची दुकानं असतं तिथे फक्त जर आपण सांगितलं की आगरी मसाला बनवायचा किंवा कोळी मसाला बनवायचा तर तसं ते बनवून मिळतं, जसं की लालबागमध्ये मिळतं। त्यामुळे काही चुकण्याचा असं काही प्रश्न येत नाही। आणि लिहून ठेवलेली चिठ्ठीसुद्धा आहे ज्याच्यामध्ये सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित लिहून ठेवलं आहे। तर हे अर्धा किलोमध्ये सगळं आपल्याला गरम मसाला जो शकता अगदी उत्तम प्रतीचं सगळे मसाले आपल्याला त्यांनी दिलेले आहेत। हे जावित्री म्हणजे जायफळाच्या वरचा जो भाग असतो कव्हर केलेला तो आहे। याची सुद्धा चव मसाल्याला खूप छान येते। तर हा बघा, हा अर्धा किलोचा संपूर्ण बनवून दिलाय त्यांनी। ही थोडेसे तमालपत्र आहे, 100 ग्रॅम दालचिनी, किलो राई आहे आणि अर्धा किलो हळद। ही अख्खी हळद घेतलेली आहे कारण त्याची चव चांगली लागते। आणि आता ही कुटून घेणार आणि त्यानंतर मग ती थोडीशी रोस्ट करणार। हां, आणि हे 1 किलो धणे, 500 ग्रॅम आहेत सगळे। आणि हे 1 किलो धणे, 1 किलो राई, 500 ग्रॅम हळद, 500 ग्रॅम जिरं आणि 500 ग्रॅम हे जे सगळे गरम मसाले ते 500 ग्रॅम आहेत। हे 50 ग्रॅम हिंग, हे तमालपत्र एक 20-25 ग्रॅम आहे। त्यात छोटी वेलची आणि मोठी वेलची, जी आपली मसाल्याची मोठी वेलची असते ती, असे हे वेलची आहे। त्यानंतर खसखस 200 ग्रॅम, शाही जिरं 50 ग्रॅम। आता हा भाजून घ्यायचा आहे। चला आता हे सगळे मसाले आपण भाजून घेऊया आणि टंकावरती कुटायला द्यायचे। तर ही पूर्ण हळद आहे, तर ना ती व्यवस्थित भाजली जाणार नाही, त्याच्यासाठी आता ह्याचे ना असे बारके बारके तुकडे करून घ्यायचे। जितके बारीक आपल्याला करता येतील ना तेवढे करून घ्यायचे। कुटून घेते म्हणजे जेव्हा आपण ही भाजू ना त्यावेळेस व्यवस्थित भाजली जाईल। थोडंसं तेल टाकून घेते, म्हणजे ज्यावेळेस आपण हे गरम मसाले भाजू ना तर त्यावेळेस छान असा त्याचा सुगंध अख्ख्या मसाल्यामध्ये पसरणार आहे त्यासाठी। तर आता याच्यामध्ये आहेत काळी मिरी, त्यानंतर लवंग, जायत्री आणि स्टारफूल। तर हे आता छान असं भाजून घेते। प्रत्येक मसाले जे आहेत वेगवेगळे, तर वेगवेगळ्या टेम्परेचरला ते गरम होतात, त्यामुळे ना एकत्र आपण हे सगळं भाजून नाही घ्यायचं आहे। तर हे गरम मसाल्यांना जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे हे सगळ्यात आधी मी टाकून घेते।
तर ते गरम झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आता तुम्ही बघू शकता, अगदी लालसर असा रंग त्याला आलेला आहे आणि छान असं भाजून होतं आहे आणि चांगला स्मोक येईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आम्हाला ना हा वर्षभर मसाला जातो, कारण 6 ते 6.5 किलोपर्यंत हा बनून जातो. कारण 4 किलोच्या मिरच्या आहेत, तर मिरच्यांमध्ये आम्ही बेडकी मिरची, लवंगी, काश्मीरी आणि अशा 4ही मिरच्या 1-1 किलोच्या घेतल्यात. अगदीच तिखट किंवा अगदीच मचूळ असा हा मसाला होत नाही. अगदी टेस्ट अगदी बॅलेन्स राहते या सगळ्या मसाल्यांमुळे आणि मस्त जेवण तयार होतं याच्यामध्ये. आणि जोडीला आमच्याकडे मालवणी मसाला असतोच, तर अधूनमधून हा मसाला आणि मालवणी मसाला असं दोन्ही प्रकारचं जेवण आमच्या घरात बनत असतं. तर हे आता मी जिरं भाजून घेते. जास्तसुद्धा भाजायचं नाही, थोडंसंच रोस्ट करायचं आहे, म्हणजे जोपर्यंत मसाला आपल्याला कुटताना छान ते कुरकुरीत असतील आणि मग तो व्यवस्थित कुटला जाईल इथपर्यंतच. जर थोडा जरी करपला ना तर मग मसाला थोडा कडवटपणा त्याच्यामध्ये येईल, त्यामुळे अगदी सांभाळून भाजावं लागतं. आजूबाजूला सगळेच आगरी कोळी लोक राहत असल्यामुळे दुकानदारांना परफेक्ट माहिती असतं याचं सगळ्यांचं प्रमाण, त्यामुळे फारसा असा त्रास होत नाही. फक्त हे भाजून घ्यायलाच थोडासा वेळ लागतो तितकाच, बाकी असं या मसाल्याला जास्त वेळ लागत नाही. आमच्या गावाकडे मात्र संपूर्ण हा मालवणीच मसाला बनवतात, कारण आपल्याकडे खोबऱ्याचं जेवण असतं आणि खोबऱ्याच्या जेवणासाठी मालवणी मसाला परफेक्ट असा असतो. पण इकडे आम्ही बनवून ठेवतो दोन्ही प्रकारचे मसाले, कारण दोन्ही चव आपल्याला घेता येतात. मग तर इथे आता धणे भाजून घेते व्यवस्थित आणि ते पण चांगले भाजल्यानंतर मग सगळं एकत्र करून घेणार आहे. तर ही मसाल्याची वेलची आणि जी आपली नॉर्मल वेलची असते ती, तर ही पण थोडीशी रोस्ट करून गरम मसाल्यामध्ये टाकणार आहे. आणि बघा व्यवस्थित अशी भाजली गेली ना तरच चव चांगली लागते. तर हे बघा इथे मस्त झाले तयार आणि आता मी इथे काढून घेते. शाही जिरं आहे, तर हे सुद्धा मी थोडं भाजून घेते. आता ही दालचिनी, तर हिला सुद्धा मी थोडंसं रोस्ट करून घेणार आहे आणि थोडीशी ही जरा जास्तच भाजायची, म्हणजे त्याचा जो स्मोक येतो ना तो चांगला येतो आणि छान लागतं, म्हणजे मसाला पण टेस्टला याच्यामुळे. हा बघा थोडासा दूध येऊ दिला मी त्याच्यात. आणि इथं राईसुद्धा थोडीशी मी परतून घेतली होती, तर ती सुद्धा मी इथे टाकून घेतली. खसखस पण थोडासा रोस्ट करून घेते, त्याला जास्त अशी ऊब लागत नाही, त्यामुळे ना गॅस बंद करून मी खसखस भाजून घेतलाय. ही अख्खी हळद होती, तर याला ना थोडंसं कुटून घेतलंय आणि त्यानंतर ना आता ह्याला थोडंसं भाजून पण घेते. तर काही लोक आहेत ना याला अशी कच्चीसुद्धा टाकू शकतात, पण थोडंसं भाजल्याने काय होतं की सगळा मसाला भाजलेला असतो आणि मग त्यामध्ये हळदसुद्धा जरा अशी स्मोकी फ्लेवरची असेल ना तर मग तो आणखीन स्वाद वाढायला मदत होते. आणि कधी कधी काही लोकांना ते नुसती पावडरसुद्धा नंतर मसाल्यामध्ये मिक्स करू शकतात, पण आम्ही अशी करून घेतो. त्यानंतर हे तमालपत्र, आता मी गॅस बंद केला आहे. तमालपत्रालासुद्धा रोस्ट करायची गरज नसते, पण थोडेसे ओलसर असे वाटले मला, म्हणून मी थोडेसे टाकून घेतलेत आणि अगदी हलकेसे थोडेसे गरम करून घेते. गॅस बंद आहे आणि हा झाला आपला तयार, सगळा असा मसाला करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता. तर याच्यात सगळं मी आता मिक्स करून घेते. मसाला आता भाजून तयार आहे आणि आता मिरच्या बघायला जाऊयात की कशा झाल्यात त्या. तर बघा अगदी व्यवस्थित अशा कुरकुरीत सुकलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. मस्त मोठं खडखडीत सुकले एकदम. या मिरच्या घेऊन आता खाली चाललोय आणि आता सगळा तो मसाला एकत्रित करून त्याला देणार आहे. तर या बघा या मिरच्या आणि एका तासात मसाला कुटून तयार झालाय बघा आणि मस्त असा रंग आलाय त्याचा. रंगाबरोबरच त्याचा जो सुवास येतोय ना तो खूप सुंदर येतोय आणि आता कधी एकदा याच्यातलं जेवण बनवते ना असं झालंय मला आणि खूप मस्त झालंय. तर उद्या नक्कीच याच्यातलं जेवण तयार करून मी तुम्हाला दाखवीन आणि मस्तच रंग आला एकदम. आणि बघा तो आणि हा इतका असा एकत्रित 6.5-7 किलोचा तयार झालेला आहे.